ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ವಿಭಾಗ ಸೇರಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಆದಷ್ಟು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜಗಳನ್ನು ಹಂಚಿ ಪ್ರತಿ ಮನೆ ಮೇಲೆ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವನ್ನು ಹಾಕೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಏನು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ನಡೀತು, ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿಜಯೋತ್ಸವ ಏನಾಯಿತು, ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಒಂದು ಪ್ರತೀಕ ಈ ತ್ರಿವರ್ಣ ಧ್ವಜವನ್ನು ಹಾರಿಸೋದಾಗಿದೆ. ಈ ಕಳೆದ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮಡಿದಂಥ ಹಳೆಯ ಶಾಸಕರು, ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಅಥವಾ VIP ಗಳಿಗೆ ಒಂದು ಮೌನಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ತನಕನೂ ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಸಚಿವರಾಗಿದ್ದಂಥ ರಾಜಣ್ಣವರು ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಮೌನಾಚರಣೆ ಮುಗಿದ ನಂತರ 2 ಗಂಟೆಗಳ ಅವಧಿನಲ್ಲಿ 12:15 ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾರೆ ರಾಜಣ್ಣವರು ಅನ್ನೋ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಬರೋಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು. 2:30 ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅವರನ್ನೇ ಒಪ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು, ಹೌದು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಬಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ತಕ್ಷಣ ಇವರಿಗೆ ನಮ್ಮವರೇ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಸತ್ಯನ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ವಲ್ಲ, ತಗೊಳ್ಳಿ ಇವ್ರ ಮೇಲೆ ವಜಾ ಮಾಡಿ. ನಿನ್ನೆ ರಾಜಣ್ಣ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಬರ್ತಾರೆ? वाल्मीकि कम्युनिटी ಬರ್ತಾರೆ. प्रधानमंत्री जी ने भारत के बड़े बड़े टारगेट्स को पहले ले आए हैं. उसी कड़ी में आज तातो 2 हाइड्रो इलेक्ट्रिक पावर 700 मेगावाट्स का अप्रूव हुआ विद इन्वेस्टमेंट ऑफ 8,146 करोड़. ओवरऑल 18,541 करोड़ रुपीस के प्रोजेक्ट्स आज कैबिनेट में अप्रूव हुए. मैं सबसे पहले सेमीकंडक्टर पे आऊँगा आपके पास. आप सब जानते हैं कि सेमीकंडक्टर एक फाउंडेशनल इंडस्ट्री है, एक स्ट्रैटेजिक इंडस्ट्री है, एक ऐसी इंडस्ट्री है जिसके बिना कोई देश अपने मैन्युफैक्चरिंग सेक्टर को या अपने आप को एक विकसित देश की गिनती में नहीं कर सकता. ऐसी बड़ी इंडस्ट्री है. आज 4 सेमीकंडक्टर प्रोजेक्ट्स अप्रूव हुए हैं, 2 उड़ीसा में, 1 पंजाब में और 1 आंध्रा में. आप जानते हैं कि 2022 में जब सेमीकंडक्टर मिशन लॉन्च हुआ, माननीय प्रधानमंत्री जी का दूरदर्शी नेतृत्व है, जिसके तहत उन्होंने एक लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी के तहत काम चालू किया और कंप्लीट इकोसिस्टम पे ध्यान देने का प्रधानमंत्री जी का हमेशा मार्गदर्शन है. और साथ ही साथ जो इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग अपनी बहुत अच्छी आगे बढ़ी है, उससे भी सेमीकंडक्टर की डिमांड लगातार बढ़ती जा रही है. तो अब कंप्लीट इकोसिस्टम डिज़ाइन, वेफर फैब्रिकेशन, पैकेजिंग, मैन्युफैक्चरिंग ऑफ कंपोनेंट्स, असेंबली, टेस्टिंग, फाइनल प्रोडक्शन, हर चीज़ पे इलेक्ट्रॉनिक्स के हर सेक्टर पे, हर डायमेंशन पे काम चल रहा है. इन 6 प्रोजेक्ट्स जो अब तक के अप्रूव थे, उसमें 24 बिलियन चिप्स पर ईयर मैन्युफैक्चरिंग की कैपेसिटी है. आज जो 2 प्रोजेक्ट्स अप्रूव हुए बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी के हैं. इन 4 में से टोटल 4 अप्रूव हुए, इनमें से 2 बहुत ही एडवांस टेक्नोलॉजी के.